बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपूरच्या रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी डॉक्टर केशवराव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं। मात्र शिंदेंच्या या रेशीमबाग भेटीवरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी संघाच्या रेशीमबागेचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदेंवर बोचरी टीका केली आहे। हो, त्यांना रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदेंमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। शिंदेंच्या आरएसएस मुख्यालय भेटीवरूनही वाद रंगल्याचं बघायला मिळालं। मुख्यमंत्री शिंदेंवर संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं पलटवार केलाय। शिंदे साहेब आले त्यात फरक काय पडला, नेमकं यांच्या पोटात काय दुखतंय, ह्यांना कुठला तरी चांगला काढा द्यायला पाहिजे संजय राऊतला, त्याशिवाय त्याला ते बरं वाटणार नाही असं आम्हाला वाटतं। इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या भेटी दरम्यान पूर्वीच्या मविया सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला। जो देवेंद्र फडणवीस जब मुख्यमंत्री थे उन्होंने जो कार्य शुरू किया था, कुछ योजनाएं शुरू की थी, महाविकास आघाड़ी ने दुर्भाग्यवश वो बंद कर दी। हमारी सरकार आने के बाद तुरंत उसको चालना दे दी, उसने आगे बढ़ा रहा है। इसका जनता को फ़ायदा होगा, किसानों को फ़ायदा होगा, कामगारों को फ़ायदा होगा, महिलाओं को फ़ायदा होगा। ये पुरोगामी महाराष्ट्र है। नागपुरातील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरएसएसनं रेशीम बागेत महायुतीच्या आमदारांकरता बौद्धिक वर्गाचं आयोजन केलं होतं। मंगळवारी भाजप शिवसेनेच्या आमदारांनी त्या बौद्धिक वर्गाला हजेरी लावली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांनी मात्र या बौद्धिकाकडे पाठ फिरवली होती। त्यावरून राजकारण रंगलं असतानाच मुख्यमंत्र्यांच्या रेशीमबाग भेटीवरून दोन्ही शिवसेनेत जुंपल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।